संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तहसील कार्यालयात आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देत जनता दरबार आयोजित केला। या अचानक दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणा काही काळ भांबावल्याचे चित्र पाहायला मिळाले। जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या। यामध्ये पाणी पुरवठा, रस्त्याची दुरावस्था, शासकीय योजनांचा लाभ न मिळणे आदी मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मतं मांडली। अनेकांनी संबंधित विभागाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली। अचानक झालेल्या या दौऱ्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये एकच धावपळ उडाली। कर्मचारी तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसले। काही ठिकाणी अपूर्ण कामे आणि त्रुटीही उघडकीस आल्याचं समजते। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देत प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले। तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देशही दिले। या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून कामकाजात शिस्त व पारदर्शकता राखण्याचा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। सर, आज जनता दरबार होते, आपण काय सांगाल, काय संदर्भात काय विषय? नमस्कार। आज मी कन्नड तालुक्यामध्ये जिल्हाधिकारीचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा आलो। त्याच्यामध्ये सर्व विभागाचा आढावा घेतला। आपला महसूल विभाग, त्याच्यानंतर कृषी सर्वे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यांच्याकडे सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि आपला महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान, SIR, सेन्सस आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण चांगल्या रीतीने आढावा झाला। आढावा झाल्यानंतर इकडे लोकल जो लोक आहेत त्यांच्या काही प्रश्न आहे, याच्यासाठी जनता दरबार ठेवला होता। त्याच्यामध्ये 12 अर्ज आले। प्रत्येकांना वैयक्तिक सुनावणी देऊन जो त्यांच्या अडीअडचणी आहेत ते संबंधित विभागाने लवकरच्या लवकर निराकरण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर, ह्या ज्या तक्रारी आल्या हा किती दिवसात निवारण होणार आहे? प्रत्येक तक्रारीच्या वेगवेगळ्या हे लागणार आहे। आता काही तक्रार इमिडिएटली होऊ शकतात, काही तक्रार वेळ लागणार आहे, काही लँड ॲक्विजिशनसाठी तक्रार होता, पूर्ण ते प्रोसेस करायला 3-4 महिने लागू शकतात। काही रस्त्यासाठी होता, पाणंद रस्त्यासाठी, तो तर इमिडिएटली 1-2 आठवड्यामध्ये होती। तो असा तक्राराच्या कॅटेगरीवरती ते वेळ लागेल, पण त्याच्या सेपरेट यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुरावा मी स्वतः करणार आहे। सर, एकंदरीत आजचा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामबद्दल अवेअरनेस कुठंतरी तालुक्यामध्ये कमी झालेला होता, त्या अनुषंगाने आपली काय भूमिका असेल या सगळ्यात? पहिल्यांदा होत आहे, काही ते होऊ शकतात आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणे आवश्यक आहे। मीडिया म्हणून तुम्ही पण पुढच्या वेळीपासून सहभाग घेतला तर चांगल्या रीतीने याच्या बाबतीत सर्व लोकांपर्यंत अवेअरनेस जाईल। ठीक आहे, तालुक्यातील जनतेला काय आव्हान तुम्ही आज लावणार?